तर इथे आपला बॅकएंडचा सगळा पार्ट संपलेला आहे. मग आता आपण वळूया फ्रंट एंडकडे. मग इथे मी हे स्टॉप करतो आणि आता आपण फ्रंट एंडच्या कोडिंगला सुरुवात करूया. ज्या ज्या फाईल्समध्ये मला चेंज केला पाहिजे त्या फाईल्स मी ओपन करतो. एंटिटी या फाईलमध्ये मला चेंज करावा लागेल. रिपॉझिटरी या फाईलमध्ये मला चेंज करावा लागेल आणि वेबसॉकेटचं वगैरे कोड ॲड करण्यासाठी होम या फाईलमध्ये मला चेंज करावा लागेल. मग याच्यात आपलं महत्त्वाचं जे काम असणार ते असणार या एम्प्लॉई रिपॉझिटरीमध्ये. ओके, तर आता जास्त वेळ न घालवता आपण इथे सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी जातो या एम्प्लॉई नावाच्या या एंटिटीमध्ये. तर इथे मला 2 मेथड बनवाव्या लागतील. जेसॉन ऑब्जेक्टचा डेटा या एम्प्लॉई एंटिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आणि दुसरी मेथड एम्प्लॉई एंटिटीला जेसॉन ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. फ्रॉम जेसॉन आणि टू जेसॉन या मेथड मला बनवाव्या लागतील. पहिली एक फॅक्टरी मेथड बनवतो. एम्प्लॉई डॉट फ्रॉम जेसॉन हे काय घेणार, तर एक जेसॉनचा ऑब्जेक्ट घेणार. मॅप स्ट्रिंग, तिकडे आपण जसा बॅकएंडला ऑब्जेक्ट शब्द वापरला तसा इथे डायनॅमिक हा डेटा टाईप वापरू शकतो. म्हणजे तो रन टाईमला म्हणजे डायनॅमिकली डिसाईड होणार. हे काय झालं, जेसॉन ऑब्जेक्ट. हे रिटर्न काय करणार, हे रिटर्न करणार एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट. मग आता या जेसॉनमधून आपण त्या व्हॅल्यू घेऊया. जेसॉन ID टेम्प, नंतर इथे जेसॉन ID या ज्या की असणार जेसॉन ऑब्जेक्टच्या त्या सिंगल कोट किंवा डबल कोटमध्ये लिहायला विसरू नका. नेम, सॅलरी, टाइम स्टॅम्प, डिलीटेड. झालं. आता इथे दुसरी मेथड बनवतो फॅक्टरी. ही फॅक्टरी मेथड बनवायची गरज नाही. ही मेथड काय रिटर्न करणार, एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट जेसॉनमध्ये रूपांतरित करणार. म्हणजे हे काय रिटर्न करणार, एक जेसॉनचं ऑब्जेक्ट रिटर्न करणार. टू जेसॉन काय रिटर्न करणार, तर एक जेसॉन ॲरे रिटर्न करणार. ज्या जेसॉन ॲरेमध्ये ID टेम्प नावाची प्रॉपर्टी असणार, याची व्हॅल्यू काय असणार, तर ही असणार व्हॅल्यू. त्यानंतर ID, त्यानंतर नेम, त्यानंतर सॅलरी, त्यानंतर टाइम स्टॅम्प, त्यानंतर डिलीटेड. ओके, मग इथे आपलं एंटिटीचं काम संपलं आणि आता आपण वळणार आहोत रिपॉझिटरीकडे. आता ही जी रिपॉझिटरी आहे या रिपॉझिटरीमध्ये मला काही चेंजेस करावे लागतील. मग काही इथे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्ससुद्धा मला वाढवाव्या लागतील. 2च मेथड्स वाढवाव्या लागणार आहेत, ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स. आणि सर्व्हरकडून डेटा डाउनलोड करण्यासाठी आणि क्लायंटकडचा डेटा सर्व्हरला अपलोड करण्यासाठी मला मेथड बनवावी लागेल. मग त्या मेथड्स आता आपण बनवायला सुरुवात करूया. मग सगळ्यात पहिली गोष्ट मला इथे 2 मेथड्स बनवाव्या लागतील या फाइंड ऑल प्रमाणे. इथे वरती बनवतो. एक मेथड असणार ती म्हणजे गेट मॅक्झिमम टाइम स्टॅम्प. SQLite
डेटाबेसमध्ये जेवढी रेकॉर्ड स्टोअर झालेली आहे त्याच्यातल्या मॅक्झिमम टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू मला प्राप्त करायची आहे. ती मी कशी प्राप्त करणार? तर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई ऐवजी मी इथे काय करणार, सिलेक्ट मॅक्स ऑफ TS फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर वगैरे काही टाकायची गरज नाही, मॅक्झिमम टाईमस्टॅम्प आपल्याला पाहिजे. आणि जर एकही रेकॉर्ड जर SQLite डेटाबेसमध्ये स्टोअर नसेल तर हे नल रिटर्न करणार. मग मला नल नको आहे. जर नल असेल तर त्याचं रूपांतर 0 मध्ये कर, असं मला करायचं आहे. त्याच्यासाठी इफ नल किंवा नल इफ नावाचं फंक्शन MySQLमध्ये असतं. असं म्हणजे काय करतं, जर या पॅरामीटरची व्हॅल्यू नल असेल तर इथे 0 रिप्लेस करतं. परंतु ह्या फ्लोअरमध्ये आणि स्प्रिंगमध्ये इफ नल किंवा नल इफ नावाचं फंक्शन नाही आहे. मग सेम काम एक दुसरं फंक्शन करतो ज्याचं नाव आहे COALESCE. याचा उच्चार कसा आहे का माहीत नाही, कोलेस्के आहे की कसं ते, पण हे जे फंक्शन आहे हे सेम इफ नल किंवा नल इफ प्रमाणे काम करते. आणि हे काय रिटर्न करणार, तर मॅक्झिमम टाईमस्टॅम्प रिटर्न करणार. मग टाईमस्टॅम्पचा डेटा टाईप आपण काय दिला इकडे, इंट. मी इथे इंट घेणार. आणि नल वगैरे रिटर्न केलं तर इथे मी क्वेश्चन मार्क देऊन ठेवतो, कारण पुढे जेव्हा बिल्ड रनरची कमांड मारतो तेव्हा तो सांगतो इथे ह्याला नलेबल बनवा क्वेश्चन मार्क टाकून. तर इथे नल व्हॅल्यू येणार नाही ह्याची आपल्याला खात्री आहे काय, कारण आपण इथे कोलेस्के टाकलेलं आहे. जर नल व्हॅल्यू आली तर त्याचं रूपांतर 0 कर. परंतु या कंपायलरला डबल कोटमध्ये टाकलेल्या SQL क्वेरीचा रिझल्ट काय येऊ शकतो हे त्याला अजून समजत नाही. भविष्यात जे कंपायलर येतील त्यांना कदाचित हे समजेल. मग इथे मी एक मेथड बनवली गेट मॅक्स टाईमस्टॅम्प नावाची. आता आणखी एक मेथड बनवणार जी काय रिटर्न करणार, अनसिंक्ड, म्हणजे जी रेकॉर्ड्स तुमच्या लोकल डेटाबेसमध्ये आहेत आणि अजूनपर्यंत सर्व्हरसोबत सिंक्रोनाइज झालेली नाही आहेत, म्हणजे सर्व्हरवरती अपलोड झालेली नाही आहेत, ती रेकॉर्ड्स, अनसिंक्रोनाइज्ड रेकॉर्ड्स, ती मला पाहिजे. मग गेट अनसिंक्ड नावाची मेथड बनवतो. इथे काय असणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू नल असेल. TS इज नल. TS इज इक्वल टू नल लिहिलं ते एरर येणार. नल सोबत नेहमी इज किंवा इज नॉटच हे ऑपरेटर वापरले जातात. तर या मेथड्स, ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स माझ्या बनवून झाल्या. आता नॉन ॲबस्ट्रॅक्ट मेथड मी बनवणार. डाउनलोड डेटा आणि अपलोड डेटा. फ्युचर ऑफ वॉइड डाउनलोड डेटा सिंक असणार, आतमध्ये मी अवेट वापरणार. सेम असंच मी काय करणार, अपलोड डेटा नावाची सुद्धा मेथड बनवणार. आणि आणखी एक मेथड अशी बनवणार, सिंक डेटा. सिंक डेटा काय करणार, यावरच्या दोन्ही मेथड कॉल करणार. डाउनलोड आणि अपलोड या दोन्ही मेथड ती कॉल करणार. अवेट म्हणजे काय, डाउनलोड डेटा होईपर्यंत वेट कर आणि त्याच्यानंतर अपलोड डेटा ही मेथड कॉल कर, असा याचा अर्थ. तर आता आपण डाउनलोड डेटाचा कोड लिहूया. ही डाउनलोड डेटा ही मेथड काय करणार, तर तुमच्या लोकल डिव्हाइसमध्ये जेवढी रेकॉर्ड स्टोअर झालेली आहेत, जेवढी रेकॉर्ड सिंक्रोनाइज झालेली आहेत, मग सिंक्रोनाइज रेकॉर्ड्समध्ये टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू तर असणारच. मग त्याच्यातला मॅक्झिमम टाईमस्टॅम्प किती आहे ते फेच करणार. त्याच्यासाठी हे गेट मॅक्स TS नावाची मेथड आपण इथे वापरणार. आणि त्यानंतर हा एंड पॉईंट वापरणार, म्हणजे हा API कन्झ्युम करणार. चला बघूया. गेट मॅक्स TS नावाची मेथड जी आता आपण वरती बनवलेली, ही मेथड काय रिटर्न करते, मॅक्झिमम टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू रिटर्न करते. इथे मी अवेट वापरलं कारण रिझल्ट यायला थोडं कॅल्क्युलेशन करणार, मग रिझल्ट येणार. आणि त्याला आपण नलेबल बनवलेलं आहे. ते रिटर्न काय करते, नलेबल इंट रिटर्न करते. म्हणून ही आपली पहिली लाईन इथे अशी रेडी आहे.
त्याच्यानंतर मला आता इथे API कॉल करावा लागेल. API कॉल करण्यासाठी मी DO नावाची डिपेंडन्सी ॲड करणार आहे. त्यासाठी टर्मिनलमध्ये जातो, फ्लटर पब ॲड DO स्पेस देऊन अजून मला कुठली डिपेंडन्सी ॲड करायची आहे तर वेब सॉकेटसाठी स्टॉर्म डार्ट क्लायंट ही डिपेंडन्सी ॲड करायची आहे. त्यांचं नाव दिलं आणि एंटर मारलं तर आता या डिपेंडन्सीज डाउनलोड करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि या डिपेंडन्सीज डाउनलोड झाल्यासुद्धा. आता मी ती डिपेंडन्सी इथे वापरणार. पण आता इथे डायरेक्टली मी DO वापरू शकत नाही, तर त्याच्यासाठी आधी मला ती कन्फिगर केली पाहिजे कुठेतरी. मग मी काय करतो, इथे कन्फिगरेशनसाठी एक मेथड बनवून ठेवतो. DOच्या कन्फिगरेशनसाठी DO हे मी नंतर इनिशियलाइज करणार म्हणून याला मी इथे लेट देतो. हे मला इम्पोर्ट केलं पाहिजे. कंट्रोल स्पेस मारून बघतो. इथे सजेशन तो दाखवत नाही आहे. असं जर असेल तर काय करायचं, इथे pubspec.yaml मध्ये जायचं आणि इथे pub अपग्रेडवर क्लिक करायचं. डिपेंडन्सीची अपग्रेडेड व्हर्जन तो डाउनलोड करणार. आता बघूया, आता दाखवतो बघा काहीतरी. DO आणि लेट इनिशियलाइज करणार. आता बघूया इम्पोर्ट दाखवतोय का. आता दाखवतोय इम्पोर्ट. ओके, आता हा DO आपण कन्फिगर करूया. मग याच्यासाठी एक मी मेथड बनवतो DO कन्फिगर करण्यासाठी. ही काहीच रिटर्न करणार नाही, void config DO. ही मेथड कॉल मी करणार आपले GUI वरून, म्हणजे मेन तुमच्या पेजवरून, होम पेजवरून, ज्या ठिकाणी तुम्हाला रेस्ट APIचा रिझल्ट पाहायचा आहे त्या ठिकाणी. मग त्याच्यासाठी मला इथे लागणार बिल्ड कॉन्टेक्स्ट ॲज अ पॅरामीटर म्हणून मला पास करावा लागणार. मग आता हे जे ऑब्जेक्ट आहे वरचं इन्स्टन्स व्हेरिएबल, हे दिस नावाचा कीवर्ड वापरून मी ॲक्सेस करू शकतो. आता याला मी कुठली व्हॅल्यू असाइन करणार, तर इथे याला मी इनिशियलाइज करतो. इथे न्यू कीवर्ड मी वापरू शकतो नवीन ऑब्जेक्ट बनवण्यासाठी, परंतु न्यू कीवर्ड हा इथे ऑप्शनल आहे. आता इथे पॅरामीटर म्हणून मी बेस ऑप्शन्स नावाचं विजेट वापरणार आणि त्या बेस ऑप्शन्समध्ये मी 3 ऑप्शन्स ॲड करतो. एक म्हणजे बेस URL, दुसरा म्हणजे कनेक्ट टाइमआउट आणि तिसरा म्हणजे रिसीव टाइमआउट. या 3 गोष्टी पास करणार. कनेक्ट टाइमआउट म्हणजे काय, तर एका पर्टिक्युलर APIला किंवा त्या URLला तुम्ही कनेक्ट करताय, पण काहीतरी प्रॉब्लेममुळे कनेक्ट करू शकत नाही. मग असे प्रयत्न त्यांनी किती वेळ केले पाहिजेत, किती वेळानंतर त्यांनी टाईमआउट केलं पाहिजे, म्हणजे ते प्रयत्न करायचे सोडून दिले पाहिजेत, तो टाईमआउट. तर तो मी इथे 30 सेकंद देतो. डायरेक्ट 30 देऊ शकत नाही, त्याला सांगितलं पाहिजे ना बाबा सेकंद आहे, मिनिट आहे, तास आहे इथे. मग त्यासाठी इथे ड्युरेशन घेतो आणि सेकंड्स 30 देतो. सिमिलरली इथे सुद्धा 30 सेकंदाचा कालावधी येतो तो रिसीव टाईमआउट. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी डेटा रिसीव होतो आहे, पण मध्येच हँग झालं किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला, ते त्याने किती वेळ थांबलं पाहिजे, तर 30 सेकंद त्याने थांबलं पाहिजे. त्यानंतर प्रयत्न सोडून दिले पाहिजेत किंवा ते कनेक्शन टर्मिनेट केलं पाहिजे. आता इथे बेस URL मला द्यायचा आहे. मग प्रत्येक ठिकाणी मी असा बेस URL देणार का, http:// तुमच्या वेबसाईटचं नाव. सध्या हे होस्ट केलेलं नाही म्हणून localhost:8080 देतो, /emp किंवा एवढा हा बेस URL असणार. प्रत्येक ठिकाणी हे लिहित बसणार का, ज्या ठिकाणी तुम्हाला एम्प्लॉई रिपॉझिटरी आहे तसं प्रॉडक्ट रिपॉझिटरी बनवावी लागेल, अजून कुठल्या पुढे रिपॉझिटरी असतील, तर मग प्रत्येकामध्ये हे असं लिहित बसायला वेळ जाणार. आणि जर तुमचा हा URL चेंज झाला तर सगळ्या फाईलमध्ये जाऊन चेंज करावं लागणार. मग त्याच्यासाठी इथे असा हार्ड कोडेड न लिहिता तुम्ही काय करू शकता, सर्व्हिसेस नावाच्या
या डिरेक्टरीमध्ये एक डार्ट फाईल बनवायची API सर्व्हिसेस, आणि याच्यामध्ये तुम्ही स्ट्रिंग माय बेस URL नावाची एक स्ट्रिंग बनवा आणि याच्या आतमध्ये तुम्हाला जो URL पाहिजे तो URL द्या. ओके, मग इथे वापरताना मी काय लिहिणार, माय बेस URL, आणि ते पॅकेज त्याने वरती इम्पोर्ट केलं. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर या एका फाईलमध्ये चेंज करायचा, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही माय बेस URL हे व्हेरिएबल वापरलं आहे त्या त्या ठिकाणी अपडेटेड URL येणार. अजून मला याच्यात काय करावं लागेल तर याच्यात मी काही एंड पॉईंट्स घेऊ शकतो. क्लास एंड पॉईंट्स हा डिफाईन करतो आणि याच्यामध्ये मी काही एंड पॉईंट घेऊ शकतो. जसा हा EMP साठी घेतला, असंच प्रॉडक्टसाठी, ऑर्डरसाठी, रिपोर्टसाठी जशी तुमच्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंट असेल तसे तुम्ही एंड पॉईंट्स घेऊ शकता. तर इथे कन्फिगरेशन हे झालेलं आहे. तर आता जी मेथड मी इथे कोड लिहित होतो डाउनलोड डेटासाठी, तर इथे येतो मॅक्झिमम टाईमस्टॅम्प मिळाला आहे. आता मॅक्झिमम टाईमस्टॅम्प ॲज अ जेसॉन बॉडी म्हणून मला पाठवायचं आहे. पोस्ट मेथड do.post आणि URL पास करणार हा वाला. मग इथे मी लिहितो do.post. पाथ कुठला, तर पाथ इथे हार्ड कोडेड लिहिण्याऐवजी तुम्ही काय करा, एंड पॉईंट डॉट एंड पॉईंट मधून हा मला ॲक्सेस होत नाही, मग त्यासाठी याला स्टॅटिक बनवावं लागेल. एंड पॉईंट डॉट आता EMP मिळतोय बघा, एंड पॉईंट डॉट EMP. म्हणजे हार्ड कोडेड इथे लिहित बसलं तर मिस्टेक होऊ शकते. जर तुम्हाला एंड पॉईंट चेंज करायचं झालं तर इथूनच चेंज करायचा, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही एंड पॉईंट डॉट EMP वापरले त्या ठिकाणी ते रिफ्लेक्ट होणार. तर हा एंड पॉईंट दिल्यानंतर तुम्हाला इथे दुसरा पॅरामीटर पास करायचा आहे, एक जेसॉन ऑब्जेक्ट. ते तुम्ही इथे बनवून घ्या. मग इथे मी ते ऑब्जेक्ट बनवतो, जेसॉन ऑब्जेक्ट मॅप ऑफ स्ट्रिंग कॉमा डायनामिक जेसॉन रिक्वेस्ट असं याला नाव देतो आणि इथे ते जेसॉन ऑब्जेक्ट बनवतो. या जेसॉन ऑब्जेक्टमध्ये काय असणार, टाईमस्टॅम्प मॅक्झिमम, मॅक्स टाईमस्टॅम्प. ओके, मग ही जी व्हॅल्यू असणार ती याच्यासोबत मॅच व्हायला पाहिजे, इथे मॅक्स TS. आणि याला व्हॅल्यू काय पास करणार, तर वरून जी मिळालेली आहे ती व्हॅल्यू, म्हणजे कुठली, ही व्हॅल्यू. आणि हे जे ऑब्जेक्ट आहे ते मी इथे पास करणार. काय झालं. ओके, त्याचा विषय असा आहे की इथे डेटा कोलन हे लिहावं लागेल. म्हणजे काय, ही प्रॉपर्टी झाली, पोस्ट मेथडची ही प्रॉपर्टी झाली आणि ही त्याची व्हॅल्यू झाली. ओके, आता एरर गेला. ही मेथड काही लगेच रिटर्न करणार नाही, इथे मी अवेट वापरणार आणि do.post ही मेथड काय रिटर्न करणार, काहीतरी रिस्पॉन्स रिटर्न करणार. मग तो रिस्पॉन्स मला काय मिळणार, तर अशा टाईपचा रिस्पॉन्स मिळणार. ओके, जो मगाशी आपण बघितला आहे. मग तो आता मला इथे रिट्राईव्ह कसा होणार, तर रिस्पॉन्स डॉट डेटा याद्वारे तुम्हाला रिट्राईव्ह होणार. मग तो संपूर्ण असणार, तो काय असणार, रिस्पॉन्स डॉट डेटा मला काय रिटर्न करणार, रिस्पॉन्स डॉट डेटा हे मला संपूर्ण जेसॉन ॲरे रिटर्न करणार, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जेसॉन ऑब्जेक्ट. पण त्याच्याऐवजी मला हे लिस्टमध्ये, एम्प्लॉईच्या लिस्टमध्ये मला स्टोअर करून ठेवायचे आहे. मला लिस्ट ऑफ एम्प्लॉईमध्ये पाहिजे तो जेसॉन ॲरे. मग त्या जेसॉन ॲरेचं रूपांतर लिस्ट ऑफ एम्प्लॉईमध्ये जर करायचं असेल तर कसं करणार. आता इथे मी काय करतो, लिस्ट EMP
सर्व्हरवरून इथे जे एम्प्लॉई, सर्व्हरवरचे जे एम्प्लॉई आहेत ते एक्स्ट्रा आलेले एम्प्लॉई, लिस्ट EMP सर्व्हर असं याला नाव देतो, इज इक्वल टू रिस्पॉन्स डॉट डेटा जो असणार आहे याचं रूपांतर मला करायचं आहे लिस्ट ऑफ एम्प्लॉईमध्ये. मग कसं करणार तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट इथे आधी क्वेश्चन मार्क लावा, नाही तर हा एरर देत राहणार, डेटाला लाल लाईन दाखवतोय तसं. म्हणजे रिस्पॉन्स जर नल नसेल तरच डेटा घ्यायचा असा याचा अर्थ. रिस्पॉन्स डॉट डेटा आहे ना त्याला गोल ब्रॅकेटमध्ये टाकतो, इथे लिहितो ॲज लिस्ट, जे इथे मी टाईपकास्ट करतो त्याला डॉट मॅप बाहेर सेमिकोलन देतो आणि मॅपच्या आतमध्ये कंट्रोल स्पेस मारतो. आता इथे ई म्हणजे काय रिप्रेझेंट करतं तर ऑब्जेक्ट, या जेसॉन ॲरेमधलं एक आयटम, जेसॉन ॲरेमधला एक आयटम काय आहे जेसॉन ऑब्जेक्ट. सिंगल लाईनचा कोड आहे म्हणून मी ॲरो फंक्शन वापरतो आणि इथे ईच्या ऐवजी मी इथे काय माझ्या माहितीसाठी म्हणून इथे लिहितो मी जेसॉन ऑब्जेक्ट. ओके, जेसॉन EMP असं लिहितो एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट. आणि आता जेसॉन EMP नंतर इथे ॲरोच्या पुढे मी काय करणार, जे जेसॉन ऑब्जेक्ट आहे त्याचं रूपांतर मला करायचं आहे तुमच्या एम्प्लॉईमध्ये, एम्प्लॉईच्या एंटिटीमध्ये. मग त्याच्यासाठी मी ही फॅक्टरी मेथड वापरणार, एम्प्लॉई डॉट फ्रॉम जेसॉन. मग इथे एम्प्लॉई डॉट फ्रॉम जेसॉन आणि याच्यामध्ये मी पास काय करणार, हे जेसॉनचं ऑब्जेक्ट. विषय संपला, विषय संपला नाही, हे जे शेवटचं ब्रॅकेट आहे तिथे मला टू लिस्ट मेथड कॉल करावी लागेल. ही काय करणार, या सगळ्याचंच म्हणजे जेसॉन ॲरे आहे त्याचं रूपांतर एम्प्लॉईच्या लिस्टमध्ये करणार. आणि ही आता जी काय एम्प्लॉईची लिस्ट मला मिळालेली आहे ती आता मला तुमच्या लोकल डिव्हाइसमध्ये स्टोअर करायची आहे, म्हणजे लोकल SQLiteमध्ये स्टोअर करायची आहे. ही सर्व्हरवरची लिस्ट आहे. मग हे सर्व्हरवरची जी लिस्ट आहे त्यात जे काही अपडेट्स झालेले आहेत, मग त्यातले काही एम्प्लॉई ऑलरेडी आपले SQLite डेटाबेसमध्ये आहेत की नाही सेव्ह केलेले, हे चेक करायचं आहे. हे कसं चेक करणार तर ID प्रॉपर्टी वापरून त्यांची. मग त्याच्या आयडीवरून मी फेच करणार, असा एखादा एम्प्लॉई आहे की नाही हे सर्च करणार. मग त्यासाठी मी इथे एक मेथड बनवून ठेवलेली फाइंड बाय ID, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल वेअर ID इज इक्वल टू अमुक अमुक. ही मेथड आता मला इथे उपयोगी पडणार. मग त्यासाठी मला या लिस्टमधला एक एम्प्लॉई घ्यायचा आहे. कसा घेणार तर फॉर लूप वापरून, फॉर एम्प्लॉई EMP सर्व्हर म्हणजे सर्व्हरवरचा एम्प्लॉई इन लिस्ट ऑफ EMP सर्व्हर, या लिस्टमधला एक एम्प्लॉई घेणार आणि त्याच्या आयडीवरून मी सर्च करणार क्लायंटमध्ये असा एम्प्लॉई आहे का, क्लायंट साईडच्या डेटाबेसमध्ये असा एम्प्लॉई आहे का. एम्प्लॉई EMP क्लायंट इज इक्वल टू अवेट गेट बाय फाइंड बाय ID नावाची आपण मेथड बनवलेली वरते, आता जी तुम्हाला दाखवली ती कुठे गेली ही वाली, ही मेथड मी कॉल करतोय, ज्याला ॲज अ पॅरामीटर म्हणून मी काय पास करणार EMP सर्व्हरचा ID. ओके, मग या IDचा जर एखादा एम्प्लॉई नाही मिळाला आता तर नल रिटर्न करणार, म्हणून इथे मी क्वेश्चन मार्क देतो. आणि इथे पण एक्सक्लेमेटरी मार्क देतो. ह्याचा अर्थ काय, हा नल नसणार, काहीतरी इथे ID असणारच, सर्व्हरवरून आला आहे म्हणजे ऑटो जनरेट झालेला ID असणारच. एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे काही व्हॅल्यू नल नसणार असा याचा अर्थ. क्वेश्चन मार्क म्हणजे काय, या ठिकाणी नल व्हॅल्यू असू शकते. तर आता मी चेक करणार EMP क्लायंटची व्हॅल्यू नल आहे का. जर नल असेल तर तो एम्प्लॉई आहे तसा तुमच्या डेटाबेसमध्ये इन्सर्ट कर ॲज अ न्यू रेकॉर्ड. आणि जर एक्झिस्टिंग असेल म्हणजेच EMP क्लायंटची व्हॅल्यू नल नसेल तर
जे काही चेंजेस झालेले आहेत ते आपल्या लोकल डेटाबेसमध्ये अपडेट कर. एवढं सोपं आहे. तर मी आता इथे चेक करतो. इफ EMP क्लायंटची व्हॅल्यू जर नल नसेल तर काय कर, तर काय कर, नल नसेल तर नल नसेल म्हणजे तो ऑलरेडी एक्झिस्ट करतोय. मग अपडेटेड डेटा सगळा आहे तो या EMP सर्व्हरमध्ये आहे, बरोबर ना, मल्टिपल क्लायंट्सने अपडेट केलेला. मग आपल्याला तो सेव्ह करायचा आहे. कोणत्या ठिकाणी सेव्ह करायचा आहे, तर सेम रेकॉर्ड जे जुळून आलं EMP क्लायंट त्याच्या ठिकाणी. मग त्याच्याकडे वेगळं काय आहे, युनिक ID काय आहे, तर टेम्प आहे, ID टेम्प. मग आपण या EMP सर्व्हरवाला जो एम्प्लॉई आहे त्याला आपण तो ID टेम्प देणार. कोणाचा, EMP क्लायंटचा. EMP सर्व्हर डॉट ID temp इज इक्वल टू EMP client डॉट ID temp हा देणार. हे कधी घडणार, जर एम्प्लॉई क्लायंटची व्हॅल्यू नल नसेल तर. म्हणजेच काय, या IDचा एखादा एम्प्लॉई मिळाला तरच. मग तो एम्प्लॉई मिळो अथवा न मिळो, जर मिळाला तर हे होणार, आणि ते झाल्याच्या नंतर मिळो अथवा न मिळो या कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर जो काय आपण कोड लिहिणार तो एक्झिक्यूट होणार. कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर मी काय लिहितो, तर तो एम्प्लॉई आहे तो सेव्ह कर. मग आता ही सेव्ह मेथड कुठून आली, तर इथे जी आपण बनवलेली ती कुठे गेली, सेव्हची मेथड ही वाली. सेव्ह. मग इथे आपली आता डाउनलोड डेटा मेथड रेडी झालेली आहे. त्यानंतर आता अपलोड डेटा मेथडवरती काम करूया. मग आता या अपलोड डेटा मेथड काय करणार, जेवढी रेकॉर्ड्स आपल्या लोकल SQLite डेटाबेसमध्ये आहेत, जी सिंक्रोनाइज झालेली नाही सर्व्हरसोबत सिंक्रोनाइज झालेली नाहीत, ती MySQL डेटाबेसवरती ते अपलोड करून टाकणार. मग त्यासाठी मला इथे काय लागणार, लिस्ट ऑफ एम्प्लॉई. म्हणजे ते नक्की काय असणार, कुठून मी घेणार, तर त्याच्यासाठी मी गेट अनसिंक्ड नावाची ही जी मेथड बनवलेली आहे ती मी वापरणार. गेट अनसिंक्ड ही जी मेथड आहे ती वापरणार आहे. ती लगेच रिझल्ट रिटर्न करत नाही, म्हणून इथे अवेट वापरलं. आणि ही काय रिटर्न करते, तर लिस्ट ऑफ एम्प्लॉई रिटर्न करते. ही अनसिंक्ड असलेली रेकॉर्ड आहेत ना, मग लिस्ट EMP अनसिंक्ड असायला नाव देतो. आता या लिस्टमधलं एक रेकॉर्ड आहे ते मला सर्व्हरला अपलोड करायचं आहे, सर्व्हरला पाठवून द्यायचं आहे. मग त्याच्यासाठी इथे मी फॉर लूप वापरतो. एम्प्लॉई EMP इन लिस्ट EMP अनसिंक्ड. याच्यामध्ये मी चेक करतो, जर एम्प्लॉई नल नसेल, इफ EMP नॉट इक्वल टू नल, तर काय कर, तर तो एम्प्लॉई सर्व्हरला अपलोड करून टाक. सर्व्हरला अपलोड करून टाकण्यासाठी, सेव्ह करण्यासाठी आपण कोणता एंड पॉईंट देतो, /EMP/save. आणि इथे बॉडीमध्ये काय पास करतो, त्याचं नाव आणि सॅलरी. कुठला एंड पॉईंट आता आपण काम करतोय, कुठल्या एंड पॉईंटवर, या एंड पॉईंटवर. मग अशी डाउनलोडसाठी या एंड पॉईंटवर काम केलं, आता अपलोडसाठी या एंड पॉईंटवर काम करतोय. मग त्यासाठी मला काय लागणार, /EMP/save आणि इथे पोस्ट मेथड लागणार. do.post. त्यानंतर इथे मी तो पाथ देणार, endpoint.emp. endpoint.empच्या पुढे मला काय लागणार, तर /save हे लागणार. कारण इथे काय आहे बघा, EMP/save आहे ना, म्हणून. आणि ही याचं पूर्ण स्ट्रिंग मला पाहिजे, म्हणून याला मी कोट्समध्ये टाकतो. आणि यातला जो डायनामिक पार्ट आहे तो $कर्ली ब्रॅकेटमध्ये टाकतो. ओके. मग नुसतं इथे सर्च करताना /EMP/save होणार नाही, तर तुमचा जो बेस आहे, बेस URL जो इथे तुम्ही कन्फिगर केलेला आहे, तो त्याला अटॅच होणार सुरुवातीला.
म्हणजेच काय, प्रत्येक do.postच्या प्रत्येक रिक्वेस्टमध्ये किंवा do.getच्या प्रत्येक रिक्वेस्टमध्ये तो बेस URL अटॅच होणार, localhost:8080 आहे तो, आणि त्याच्यानंतर इथे /emp/save हे पुढे अटॅच होतं. त्यानंतर इथे मी डेटा पास करतो. आता डेटा म्हणून मी काय पास करणार, तर हा एम्प्लॉई पास करणार. मग हा जो एम्प्लॉई आहे त्याचा डेटा टाईप एम्प्लॉई आहे बघा इथे. त्याचं रूपांतर मला कशामध्ये करावं लागेल, तर JSON ऑब्जेक्टमध्ये करावं लागेल. मग JSON ऑब्जेक्टमध्ये रूपांतर करण्यासाठी माझ्याकडे कुठली मेथड आहे, ही toJSON नावाची मेथड माझ्याकडे आहे. मग आता मी ती toJSON नावाची मेथड वापरणार. JSON ऑब्जेक्ट बनवायचा आहे. की असणार स्ट्रिंग डेटा टाईपची आणि व्हॅल्यू असणार डायनॅमिक डेटा टाईपची. सॉरी, हे इथे नाही, कुठे याच्या आतमध्ये बनवणार. तो नल नसेल तरच. याला मी नाव देतो JSON रिक्वेस्ट आणि emp.toJSON नावाची मेथड. ही काय, हे रिटर्न करणार याचं ऑब्जेक्ट. ओके, आणि हे जे आहे ते मी इथे पाठवतो. त्यानंतर हे पाठवल्यानंतर याचा काहीतरी एक रिस्पॉन्स येणार, तो मी इकडे सेव्ह करून ठेवतो, फायनल रिस्पॉन्स. मला इथे मी अवेट लिहितो, कारण लगेच रिस्पॉन्स येणार नाही, काही वेळ थांबावं लागणार. इथे वरती URL पास करताना सुद्धा इथे API कॉल करताना अवेट वापरले, तसं इथे पण अवेट वापरावं लागेल. हे झालं. आता हा जो काही रिस्पॉन्स मिळणार तो काय असणार, तर ते आपण इथे मेन्शन करून ठेवलेलं आहे. काय रिस्पॉन्स असणार, तर त्याचा ऑटो जनरेट झालेला ID आणि त्याचा टाईम स्टॅम्प, तो सुद्धा काय असणार, JSON ऑब्जेक्टच असणार. त्याला मी नाव देतो JSON रिस्पॉन्स, RES म्हणजे JSON रिस्पॉन्स, response.data. ओके, आणि आता हा जो काही रिस्पॉन्स मिळणार तो मला या एम्प्लॉईच्या म्हणजे अनसिंक्ड असलेल्या एम्प्लॉईच्या IDला ती व्हॅल्यू मी असाइन करणार. कशी करणार, तर हा जो अनसिंक्ड असलेला एम्प्लॉई EMP, आता हा EMP म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथे काय करतो, EMP अनसिंक्ड असं लिहितो. EMP अनसिंक्ड म्हणजे जो सिंक्रोनाइज झाला नव्हता तो एम्प्लॉई, EMP अनसिंक्ड. मग EMP अनसिंक्ड होतं, त्याच्या IDला कुठला ID देणार, तर JSON रिस्पॉन्स नावाच्या JSON ऑब्जेक्टमध्ये ID नावाच्या प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू होती ती तिथे सेट होणार. सेम तसंच मी काय करतो, टाईम स्टॅम्पसाठी करतो, आणि हे जे ऑब्जेक्ट होतं ते आपल्या SQLite नावाच्या डेटाबेसमध्ये मी सेव्ह करतो. ओके, डन. तर आपली ही रिपॉझिटरी पूर्णपणे रेडी झालेली आहे. मग रिपॉझिटरीमध्ये जेव्हा आपण काही ना काही चेंज करतो, म्हणजे ॲनोटेशन ज्या फाईलमध्ये आपण वापरतो त्या ठिकाणी काही ना काही चेंज करतो, तेव्हा टर्मिनलमध्ये आपल्याला बिल्ड रनरची कमांड रन करावी लागते, डार्ट रन बिल्ड रनर बिल्ड. म्हणजे जर काही चुका असतील राहिलेल्या तर तो आपल्याला सजेस्ट करणार. मग इथे सक्सीड झालं, म्हणजे काहीच आपले एरर नाही आहेत या फाईलमध्ये. मग आता आपलं शेवटचं काम राहिलं ते म्हणजे या ज्या मेथड्स आहेत त्या आपल्या मेन फाईलमध्ये, होम फाईलमध्ये आता आपल्याला त्या कॉल करायच्या आहेत.
आणि वेब सॉकेटचा कोड पण आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे. वेब सॉकेटचा कोड इम्प्लिमेंट करण्यापूर्वी आपण आधी हे REST API कन्झ्युम करायचे ते बघूया. वेब सॉकेटचा करायला वेळ लागणार नाही. इथे मला मिळालेली आहे एम्प्लॉईची रिपॉझिटरी. त्यानंतर मला आता DO नावाचं पॅकेज वापरून जे काय REST API मी कन्झ्युम करतो तो कन्फिगर करावा लागेल. मग कन्फिगर करण्यासाठी इथे मी एक मेथड बनवलेली आहे config DO, ती मला इथे कॉल करावी लागेल. होममध्ये जातो आणि EMP रिपॉझिटरीमधली config DO नावाची मेथड कॉल करतो आणि त्याला कॉन्टेक्स्टचा ऑब्जेक्ट पास करतो. आणि कॉन्फिगर झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे तर सिंक डेटा नावाची मेथड कॉल व्हायला पाहिजे. आणि सिंक डेटा नावाची मेथड काय करणार तर पहिली डाउनलोड डेटा मेथड कॉल करणार, त्यानंतर अपलोड डेटा मेथड कॉल करणार. ओके. त्यानंतर मी जेव्हा एखादा एम्प्लॉई सेव्ह करतो EMP repo.save, एखादा एम्प्लॉई जेव्हा मी सेव्ह करतो तेव्हा EMP repo.upload डेटा नावाची मेथड कॉल व्हायला पाहिजे. जेव्हा डिलीट करतो तेव्हा सुद्धा ती मेथड कॉल व्हायला पाहिजे. मग हे ॲप्लिकेशन एवढं मी आता टेस्ट करून बघतो. आपला प्रोजेक्ट रन झालेला आहे आणि इतर काही एरर्स आलेले आहेत. ते एरर का आले आहेत कारण आपला सर्व्हर रनिंग स्टेटमध्ये नाही. म्हणून आपण इथून सर्व्हर रन करूया. ऑलरेडी तुमचा अँड्रॉइड स्टुडिओ चालू आहे, इम्युलेटर पण चालू आहे आणि माझ्याकडे तर स्क्रीन रेकॉर्डिंगचं टूल पण चालू आहे. त्याच्यामुळे जरा वेळ लागतो हे व्हायला. तर इथे नावं वर जायची आता थांबलेली आहेत, म्हणजे सर्व्हर व्यवस्थित रन झालेला आहे. मग आता मी हे ॲप रिलोड करतो. हॉट रिस्टार्ट केलं. मग आता ते कनेक्टिव्हिटीचे एरर येणार नाहीत. ओके. तर आता मी इथे एक नवीन रेकॉर्ड ॲड करतो. इथे प्लस बटनला क्लिक करतो. इथे फॉर्म ओपन झालेला आहे. याच्यामध्ये एक रेकॉर्ड ॲड करतो नारायण आणि इथे त्याची सॅलरी ॲड करतो. आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करतो. सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर हा एम्प्लॉई या डेटाबेसमध्ये सेव्ह झाला, म्हणजे SQLiteमध्ये सेव्ह झाला, परंतु तिकडे सेव्ह झालेला नाही, सर्व्हरला सेव्ह झालेला नाही. का झालेला नाही तर इथे काहीतरी एरर आलेला आहे. बघूया. अपलोड डेटामध्ये एरर आला, एम्प्लॉई सेव्ह करताना एरर आला. काय म्हणतो वाचूया. अनहँडल्ड एक्सेप्शन, DO एक्सेप्शन, कनेक्शन एरर. द connection refused. This indicates error which most likely cannot be solved by library. Connection refused. Localhost port. ओके. जेव्हा आपण इम्युलेटरवरून
लोकल होस्टचं काहीतरी ॲक्सेस करायचा प्रयत्न करतो, तेव्हा इम्युलेटरला लोकल होस्ट म्हणजे काय ते कळत नाही. ज्या मशीनवरती इम्युलेटर रन करतो आहे त्याचा ॲड्रेस 10.0.2.2 असतो, एवढं इम्युलेटरला माहिती आहे. मग जर तुम्ही 10.0.2.2 टाकलं तर इम्युलेटर काय त्याला कन्सिडर करणार, लोकल होस्ट कन्सिडर करणार. आता हे ॲप्लिकेशन मी पुन्हा इथे रिस्टार्ट करतो आहे. मग आता हे जे रेकॉर्ड आहे ते मला सिंक्रोनाइज करायचं आहे. मग इथे मी असं वळतो. ही सगळी रेकॉर्ड्स कुठून आली तर मगाशी मी पोस्टमॅन वापरून जी ॲड केली होती ती आली, परंतु जे इथलं रेकॉर्ड होतं ते अजून अपलोड झालेलं नाही, सिंक्रोनाइज झालेलं नाही. ही आली ती कुठून आली, तिकडेच्या डेटाबेसमधून आली, पण हे रेकॉर्ड आहे ते अजून गेलेलं नाही. मग हे आता मला मॅन्युअली सिंक्रोनाइज करायचं आहे. मग त्याच्यासाठी मला असं वरून खाली ड्रॅग करता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी रिफ्रेश इंडिकेटर मला ॲड करावा लागेल. मी इथे होममध्ये जातो आणि जो लिस्ट व्ह्यू आहे त्याला मी व्रॅप करतो रिफ्रेश इंडिकेटरमध्ये. व्रॅप विथ विजेट आणि त्याला नाव देतो रिफ्रेश इंडिकेटर. रिफ्रेश इंडिकेटर म्हणतो की तुम्ही माझी एक मेथड आहे, एक माझी प्रॉपर्टी आहे ऑन रिफ्रेश नावाची, ती इम्प्लिमेंट करा. माझा सिंगल लाईनचा कोड आहे म्हणून मी इथे कर्ली ब्रॅकेट काढतो आणि ॲरो फंक्शन वापरतो. आणि ऑन रिफ्रेश काय व्हायला पाहिजे, तर एम्प्लॉई रिपॉझिटरीची सिंक डेटा नावाची मेथड या ठिकाणी कॉल व्हायला पाहिजे जेव्हा हे रिफ्रेश होणार तेव्हा. मग इथे मी असिंक आणि अवेट वापरलं. आता मी हे ॲप्लिकेशन रन करून बघतो. तर आता मी इथे काय करणार, रिफ्रेश करून बघणार. असं रिफ्रेश केलं की हा नारायण आहे तो तिकडे अपलोड झाला पाहिजे, सिंक्रोनाइज झाला पाहिजे. बघूया काय एरर येतोय ते. क्लिअर करतो कन्सोल. काय होतंय बघूया. सर्व्हरला काहीतरी एरर आलाय. सर्व्हरला एरर आलाय म्हणजे काहीतरी त्याच्यापर्यंत पोचलंय. कॅनॉट इनवोक ऑब्जेक्ट डॉट टू स्ट्रिंग. ओके, बिकॉज द रिटर्न व्हॅल्यू ऑफ जावा डॉट युटिल डॉट मॅप डॉट गेट ऑब्जेक्ट इज अ नल. टू स्ट्रिंग इथे कॉल होत नाही आहे कारण इथून आपण त्याला UUIDच पाठवलेला नाही आहे. ओके, UUID पाठवलेला नाही आहे. तो आता आपण UUID पाठवूया. तो मी जरा विसरलो, त्यासाठी सॉरी. मग एम्प्लॉई रिपॉझिटरीमध्ये जातो. इथे अपलोड डेटामध्ये जेव्हा आपण एम्प्लॉईची ही जी रिक्वेस्ट आहे, हे एम्प्लॉईचं रिक्वेस्टचा ऑब्जेक्ट पाठवत असतो, तेव्हा त्या रिक्वेस्टमध्ये आपण UUID ॲड करणार. त्या जेसॉन रिक्वेस्ट ऑब्जेक्टमध्ये आपण UUID ॲड करणार. कसा करणार, तर जेसॉन रिक्वेस्ट डॉट जेसॉन रिक्वेस्ट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये UUID इज इक्वल टू, इथे मी काय देणार, UUID. आता हा UUID मला कुठून मिळणार, हा UUID मला बऱ्याच पेजेसवरती मला वापरावा लागणार एम्प्लॉईच्या रिपॉझिटरीमध्ये. पुढे जाऊन जर प्रॉडक्ट रिपॉझिटरी, ऑर्डर रिपॉझिटरी तुम्ही बनवली तर ज्या कॉमनली गोष्टी लागणार त्या मी या माय युटिल्स नावाच्या पॅकेजमध्ये ठेवतो. माय युटिल्स ही फाईल आहे, याच्यामध्ये मी तो UUID ठेवतो. हा UUID मला कुठून मिळणार, तर UUID नावाचा एक क्लास आहे जो बाय डिफॉल्ट नसतो फ्लटरमध्ये, आपल्याला तो घ्यावा लागतो. तर मी इथे तो ॲड करतो, फ्लटर पब ॲड UUID. फ्लटरचं स्पेलिंग चुकवलं, T. फ्लटर पब ॲड UUID. आता मला इथे ॲक्सेस होणार UUID. तरी पण जर ॲक्सेस होत नसेल तर
पब अपग्रेड करावा लागेल. इथे बघा आता ॲक्सेस होतोय UUID. याचं इथे ऑब्जेक्ट बनवलं आणि .v4. आता हा जो UUID आहे तो मी इकडे वापरणार. इम्पोर्ट करतो UUID myutils.dart मधून घे. ओके. आता हा एरर येणार नाही. ॲप्लिकेशन रिस्टार्ट झालेलं आहे. आता हे आपण रिफ्रेश करूया. अरे बापरे, अजून काय एरर येतोय. स्प्रिंग साईडला चेक करूया. आधी इकडचा कन्सोल क्लीन करूया आणि आता बघूया. ID टेम्प हे फील्ड आलं आहे. मग ID टेम्प सर्व्हरच्या काही उपयोगाचं नाही, कारण सर्व्हरच्या ठिकाणी ID, नेम, सॅलरी, टाइम स्टॅम्प आणि डिलीटेड एवढ्याच प्रॉपर्टीज आहेत. मग ID टेम्प हे फील्ड आपल्याला लागणार नाही. मग जसं आपण UUID ॲड केलं तसं आपण याच्यातून ID टेम्प रिमूव्ह करून टाकूया. JSON रिक्वेस्ट डॉट रिमूव्ह आणि कीचं नाव काय, ID टेम्प. आता 100% वर्क होणार. आता 100% वर्क होणार. बघा झालं, टिक मार्क आला. कळलं. त्यानंतर जेव्हा मी एखादा रेकॉर्ड डिलीट करणार त्यावेळेला काय व्हायला पाहिजे, ते डिलीटेडची व्हॅल्यू 1 व्हायला पाहिजे, टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू नल व्हायला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत की नाही ते आपण चेक करूया. इथे नारायण ॲड झाला की नाही ते चेक करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. तिथे बघा नारायण ॲड झालेला आहे. त्यानंतर आणखी एखादा मी इथे या ठिकाणी ॲड करतो. शिव ॲड करतो. इथे टिक मार्क सुद्धा आलं आहे. इथे चेक करतो सर्व्हरला ॲड झाला की नाही ते. बघा इथे ॲड झालेला आहे. मग आता मी याच्यातला कोणाला तरी रिमूव्ह करतो. नो केलं तर काही होत नाही. जर येस केलं तर इथून हा गेलेला आहे. मग ह्याच्यात काय होणार, डिलीट होणार नाही. त्याची डिलीटेड कॉलमची व्हॅल्यू 1 झाली पाहिजे. 1 होते म्हणजे आपलं बरोबर काम करतं आहे. मग आता ॲड होतं आहे, डिलीट होतं आहे, परंतु आता अपडेट करायचं आहे. मग अपडेट म्हणजे मी ह्याच्यावरती क्लिक केलं ह्याच्यातल्या एखाद्या रेकॉर्डवरती, तर काय ओपन व्हायला पाहिजे, तर प्लसवर क्लिक केल्यानंतर जो फॉर्म ओपन होतो आहे तो ओपन व्हायला पाहिजे आणि इथे ते बाय डिफॉल्ट नाव आलं पाहिजे. ओके, जेणेकरून आपण त्यामध्ये चेंजेस करून सेव्ह करू शकू. तेवढंच आपलं राहिलं आहे. त्यानंतर आपण वेब सॉकेट इम्प्लिमेंट करणार. वेब सॉकेटला काय वेळ लागणार नाही. मग ते आता मी हे राहिलं आहे काय, तर ह्या ज्या लिस्ट टाईल्स आहेत, 6 टाईल्स आहेत. त्या टाईलमध्ये मी जेव्हा एखाद्या टाईलवर क्लिक करणार तेव्हा त्या टाईलवरच्या या एम्प्लॉईचं नाव आणि त्याची सॅलरी ही त्या फॉर्ममध्ये जाऊन चिकटली पाहिजे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, याची ऑन टॅप नावाची मेथड, टाईलची ऑन टॅप नावाची मेथड इम्प्लिमेंट करावी लागेल. आणि त्या ऑन टॅपमध्ये मला कुठला कोड टाकावा लागेल, तर या प्लस बटनवरती क्लिक केल्यानंतर जो फॉर्म ओपन होतो तो कोड. प्लस बटन म्हणजेच काय आहे, फ्लोटिंग ॲक्शन बटन. मग फ्लोटिंग ॲक्शन बटनचा जो कोड आहे ह्याच्या आतमधला अनप्रेस्डमधला, हा कोड मी इथून एवढा कॉपी करतो आणि हा पेस्ट कुठे करणार, तर ही जी लिस्ट टाईल आहे, लिस्ट टाईल, त्याच्यामध्ये टायटल, सबटायटल, लीडिंग, ट्रेलिंग, त्याच्यात आणखी एक प्रॉपर्टी मी वापरणार लीडिंग ट्रेलिंग नंतर ऑन टॅप नावाची. त्याच्यामध्ये मी तो कोड पेस्ट करणार. ऑन टॅप मल्टीलाईनचा कोड आहे म्हणून कर्ली ब्रॅकेट वापरला आणि तो कोड आता मी इथे पेस्ट करतो. आतमध्ये अवेट वापरला आहे म्हणून कोड ब्लॉकच्या वरती मी असिंग शब्द लिहितो. मग जसं आपण इथे प्लस बटनला क्लिक केल्यानंतर फॉर्म ओपन व्हायचा, तसंच आता ह्याच्यातल्या एखाद्या टाईलवरती क्लिक केल्यानंतर सुद्धा आता फॉर्म ओपन होतो आहे. परंतु त्या ठिकाणी इथे नाव पण आलं पाहिजे. ज्या लिस्टवरती मी टॅप केलं आहे त्याचं नाव आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, इथून हे ऑब्जेक्ट पाठवावं लागेल. हे जे एम्प्लॉईचे नाव आपण डिस्प्ले करतो, नाव, सॅलरी वगैरे, मग त्या एम्प्लॉईचं मी नाव इथे पाठवतो. किंबहुना त्याचा ऑब्जेक्टच पाठवतो, नाव नको, त्याचा ऑब्जेक्टच पाठवूया.
ऑब्जेक्ट पाठवतो इथे, आणि पण जेव्हा प्लस बटनला क्लिक करणार तेव्हा काय, तेव्हा आपण ऑब्जेक्ट पाठवणार नाही. मग त्या ठिकाणी आपल्याला काय नल व्हॅल्यू पाठवावी लागेल. मग इथे मी नल व्हॅल्यू पाठवतो. मग तो म्हणणार की अशा प्रकारचा कन्स्ट्रक्टर तुम्ही बनवला आहे का एम्प्लॉई फॉर्ममध्ये? नाही. तर बनवूया. मग त्यासाठी एम्प्लॉई फॉर्मच्यामध्ये मी जातो आणि यामध्ये तसा एक इथे इन्स्टन्स व्हेरिएबल बनवतो एम्प्लॉई EMP, जो नल असू शकतो आणि जो लेट इनिशियलाइज होणार, आणि याचा इथे मी कन्स्ट्रक्टर बनवतो फक्त इथे एम्प्लॉईसाठी. आणि असं इथे शॉर्टकट न वापरता मी मला पाहिजे तसं इथे इम्प्लिमेंट करतो. याच्यामध्ये काय येणार तर तिकडून एक एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट येणार. ते जर ते नलेबल असू शकतं, म्हणजे नल असू शकतं. जर ते नल नसेल, इफ EMP नॉट इक्वल टू नल, जर ते नल नसेल तर काय कर, तर this.emp इज इक्वल टू EMP. याचा अर्थ काय, this.emp म्हणजे इन्स्टन्स व्हेरिएबल. हे जे इन्स्टन्स व्हेरिएबल आहे त्याला कुठली व्हॅल्यू असाइन कर, तर इथून पॅरामीटरमधून जी व्हॅल्यू आली आहे ती असाइन कर. आणि काय कर, तर या EMPचं नाव आणि सॅलरी आहे ते या टी नेम आणि टी सॅलरी या टेक्स्ट बॉक्सेसना सेट कर. मग टी नेम डॉट टेक्स्ट इज इक्वल टू EMP डॉट नेम, त्यानंतर टी सॅलरी डॉट टेक्स्ट इज इक्वल टू EMP डॉट सॅलरी. सॅलरी आहे ती न्यूमरिक फॉर्मॅटमध्ये आहे, त्याला मी स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केलं आणि इथे सेट केलं. आणि काही चेंज करावे लागतील तर खाली जेव्हा मी इथे सेव्ह करतो ते इथे बाय डिफॉल्ट नल टाकत होतो, नवीन रेकॉर्ड ॲड होत होतं म्हणून. मग त्याऐवजी मी इथे काय करणार, पहिला मला काय पाठवायचं आहे ID टेम्प, कारण एंटिटीमध्ये कसा सिक्वेन्स आहे बघा, ID टेम्प, ID नेम, सॅलरी, टाइम स्टॅम्प आणि डिलेटेड. त्यासाठी फॉर्ममध्ये मी पहिला इथे पाठवणार काय ID टेम्प. मग EMP वरून जो आलेला एम्प्लॉई आहे तो जर नल नसेल, क्वेश्चन मार्क बघा इथे, क्वेश्चन मार्क डॉट ID टेम्प. याचा अर्थ काय, जर तो नल असेल तर या ठिकाणी नल व्हॅल्यू सबस्टिट्यूट होणार, अदरवाईज EMP डॉट ID टेम्प ही सबस्टिट्यूट होणार. सेम लॉजिक मी इथे वापरतो, EMP क्वेश्चन मार्क डॉट ID. ओके. आणि बाकी टाइम स्टॅम्प आणि डिलीटेडची व्हॅल्यू ही बाय डिफॉल्ट आहे तीच राहू द्या. विषय संपला. आता आपण हे ॲप्लिकेशन रन करून बघूया. आता मी जेव्हा याच्यावरती एखाद्या टाईलवरती मी क्लिक करणार तेव्हा इथे त्याचे डिटेल्स दिसले पाहिजेत. इथे काहीतरी एरर आला आहे, चेक करूया. रिस्टार्ट केल्यानंतर तो एरर नाही आला. मग इथे बघा, इथे हे रेकॉर्ड्स फेच होत आहे. लक्ष्मी, विष्णू, बरोबर. आता हा नारायण आहे, त्याला मी क्लिक करतो. याला मी काय करतो, याचं नाव चेंज करतो. इथे नाव देतो शंकर. ओके. आणि सॅलरी आहे ती पण चेंज करतो. ओके. आणि सेव्ह करण्यापूर्वी जरा डेटाबेसवरती नजर टाकतो. याच्यामध्ये इथे नारायण नाव आहे, या ठिकाणी काय व्हायला पाहिजे शंकर, आणि सॅलरी काय व्हायला पाहिजे 777777 व्हायला पाहिजे. मग मी आता इथे सेव्ह बटनला क्लिक करतो. इथे शंकर झालं आणि 7777 झालं. ओके. आणि आता मी डेटाबेसमध्ये जाऊन चेक करतो, तर त्या ठिकाणी शंकर 7777 आलेलं आहे. मग आपलं क्रूड ऑपरेशन इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि हे रीड करायचं, फेच करायची, सगळी ऑप्शन व्यवस्थित परफॉर्म होत आहेत. फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, याला रिअल टाईम बनवायचं आहे. रिअल टाईम म्हणजे काय, समजा दुसऱ्या एखाद्या डिव्हाइसमधून मी इथे नवीन एम्प्लॉई ॲड केला. फॉर एक्झाम्पल इथून मी ॲड केला अमित, हा जर ॲड केला तर तो आता याच्यासोबत UUID सुद्धा पाठवला पाहिजे ना ॲड करताना. मग इथे काहीतरी मी डमी UUID पाठवतो. ओके. सेंड करतो.
मग इथे हा ॲड झाला अमित, पण इथे दिसतोय का? नाही. डेटाबेसमध्ये तुम्हाला ॲड झालेला दिसेल. ओके, तुमच्या मोबाईल डिव्हाइसमध्ये कधी दिसणार? जेव्हा तुम्ही रिफ्रेश करणार तेव्हा. बघा, मग असं प्रत्येक वेळेला रिफ्रेश करणार का? नाही. तर ते फायरबेसप्रमाणे तुम्हाला लाईव्ह दिसलं पाहिजे, लाईव्ह रिलोड व्हायला पाहिजे, रिअल टाईम मिळालं पाहिजे. मग त्याच्यासाठी आता आपण वेब सॉकेट इम्प्लिमेंट करणार. त्याला काही जास्त वेळ लागणार नाही, 3-4 मिनटाच्या आसपास वेळ लागणार. स्वतः करायला गेला तर 1 मिनिटात सुद्धा करू शकता, परंतु मी तुम्हाला एक्सप्लेन करणार म्हणून 3-4 मिनटं लागू शकतात. मग आता आपण ते वेब सॉकेट इम्प्लिमेंट करूया. जास्त वेळ लागू नये म्हणून मी काय करतो, इथे वेब सॉकेटची एक मेथड आहे वेब सॉकेटसाठीची, जी मी इथून कॉपी करतो आणि ही मेथड आपला जो मेन फॉर्म आहे, ज्यामध्ये आपल्याला लाईव्ह डेटा पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी पेस्ट करतो. मग ती मी कुठे करतो, समजा इथे खाली बनवून ठेवतो ती मेथड, याच क्लासच्या आतमध्ये. हे मेन क्लासचं ब्रॅकेट आहे ना, त्याच्या आतमध्ये. मग हा जो स्टॉम्प क्लायंट आहे तो वरती मला ग्लोबली डिक्लेअर करून ठेवावा लागेल. तो मी इथे ग्लोबली डिक्लेअर करून ठेवतो. लेट स्टॉम्प क्लायंट. ओके, त्यानंतर इथे बेस URL म्हणजे काय, आपला जो रेग्युलर URL आहे तो त्याच्या पुढे /ws/ हे लागणार का? कारण आपण वेब सॉकेट कन्फिगरेशनमध्ये इथे /ws/ हे दिलेलं आहे म्हणून. त्यानंतर आपली मेथड सबस्क्राईब करणार कोणत्या टॉपिकला? /topic/emp. हा टॉपिक म्हणजेच काय, कंट्रोलरमधला हा वाला टॉपिक /topic/emp. या टॉपिकला सबस्क्राईब करणार. मग या टॉपिकच्या नावाने जे जे पब्लिश होणार, फॉर एक्झाम्पल इथे UUID पाठवला गेला, मग तो UUID कुठे मिळणार? इथे मिळणार, frame.body मध्ये काय असणार? UUID. मग इथे मी चेक करणार याच्यामध्ये, इफ frame.body .toString == आपला स्वतःचा UUID, त्याच्यासोबत मॅच झालं. आपला UUID आपण MyUtils ठेवला आहे, त्याच्यासोबत जर तो मॅच झाला, जर मॅच नाही झाला तरच काय कर, डाउनलोड डेटा मेथड कॉल कर. emp repo .download data. आणि जर हा मॅच झाला तर त्याचा अर्थ काय, मीच ते रेकॉर्ड माझ्या लोकल डेटाबेसमधलं वरती अपलोड केलेलं आहे, माझ्या लोकल डेटाबेसमध्ये ऑलरेडी आहे, मग मी काय डाउनलोड करू. ओके, मग इथे आपलं वेब सॉकेटचा सुद्धा पॉईंट संपला आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ही मेथड आहे ती आता कॉल करायची आहे. इनिट वेब सॉकेट नावाची ही जी मेथड आहे ती कॉल करायची आहे. आणि हा ॲक्टिवेट केला आहे, तो कुठे ना कुठे मला डिॲक्टिवेट करायचा आहे. कुठे तो सांगतो. आधी मी काय करतो, इथे इनिट स्टेट याच्यामध्ये मी काय करतो, ती मेथड कॉल करतो, इनिट वेब सॉकेट ही मेथड कॉल करतो. आणि या इनिट वेब सॉकेट नावाच्या मेथडमध्ये स्टॉम्प क्लायंट ॲक्टिवेट केलेला आहे. परंतु जेव्हा आपली ॲक्टिव्हिटी बंद होणार, म्हणजेच आपलं ॲप्लिकेशन जेव्हा बंद होणार, त्यावेळेला आपल्याला तो डिॲक्टिवेट करावा लागेल. मग जशी इनिट स्टेट नावाची मेथड आहे तशी डिस्पोज नावाची पण मेथड आहे, ती मला इथे ओव्हरराईड करावी लागेल. डिस्पोज मिळाली. आणि या डिस्पोज नावाच्या मेथडमध्ये मला काय करावं लागेल, स्टॉम्प क्लायंट डिॲक्टिवेट करावं लागेल. आणि super.dispose म्हणजे जी सुपर क्लासची जी काही डिस्पोज मेथड काम करते त्या सगळ्या गोष्टी कर, फक्त त्याच्यात
एक्स्ट्रा ॲडिशनल काय कर, तर स्टॉर्म क्लायंट डिॲक्टिवेट करून टाक. विषय संपला. आता आपण आपलं ॲप्लिकेशन रिस्टार्ट करूया. आता मी इकडून एखादा रेकॉर्ड ॲड करून बघतो. सेंड करतो इथून. एवढ्यात ते रेकॉर्ड यायला पाहिजे होतं. असं रिफ्रेश करावं लागतं नाही. मग अँड्रॉईडमध्ये बघूया काय इथे एरर येतो आहे का. अँड्रॉईड म्हणजे आपल्या फ्लटरमध्ये विथ सॉकेट फेल्ड, अनसपोर्टेड URL स्कीम HTTP. ओके, काय विषय झाला आहे तो तुम्हाला सांगतो. मोठा काय विषय नाही आहे. इथे जी आपण मेथड बनवली शेवटी इनिट वेब सॉकेट, जो कोड कॉपी पेस्ट केला, त्याच्यामध्ये इथे आपल्याला sock.js इथे आपल्याला sock.js वापरावं लागेल, कारण या वेबसॉकेट कन्फिगरेशनमध्ये मी इथे विथ sock.js लिहिलं आहे म्हणून. ओके, मग आता हे ॲप्लिकेशन मी पुन्हा इथे रिस्टार्ट करतो आणि पोस्टमॅन वापरून मी इथे नवीन रेकॉर्ड ॲड करतो. आता बघा रिअल टाईमला आलं ना. त्यानंतर ह्याच्यातली काही रेकॉर्ड्स मी डिलीट करतो म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल. तर इथे बघा बघा होत आहे ना. विदाउट विजय इथे त्यांची सॅलरी टाकतो आणि इथे सेंड बटनला क्लिक करतो. मी या इम्युलेटरला हातच लावत नाही, लांब ठेवतो बघा आणि सेंड बटनला क्लिक करतो, तरी इथे रिअल टाईमला येते बरोबर. त्यानंतर आता ह्या विजयचा ID काय आहे तो बघतो आणि अपडेट करून तुम्हाला दाखवतो. डेटाबेसवरून जनरेट झालेला विजयचा ID काय आहे, 58 आहे. मग ज्याचा ID 58 आहे, ज्याचा ID 58 आहे त्याची सॅलरी मी इथे अपडेट करतो. ज्या ठिकाणी विजय आहे त्या ठिकाणी विजय परुळेकर आला पाहिजे आणि हे रेकॉर्ड सेंड करतो. हे अपडेट होत आहे काय बघा. बघा झालं. ओके, त्यानंतर याच्यातलं एखादं रेकॉर्ड मी डिलीट करतो. फॉर एक्झाम्पल मला याच्यातलं कुठलं करायचं आहे, समजा अमेय हे रेकॉर्ड जर डिलीट करायचं असेल, मग याच्यामध्ये अमेयचा ID काय आहे तो बघतो. अमेयचा ID आहे 57. मग इथे ID 57 पास करतो आणि डिलीटेड कॉलमची व्हॅल्यू 1 करतो. ओके, या गोष्टी काय आपल्याला पाठवायलाच पाहिजेत असं नाही, पण UUID आपल्याला कंपल्सरी पाठवायला पाहिजे. मग मी इथे सेंड करतो. डिलीटेडचा ID 1 झाला तर ते रेकॉर्ड आपल्यापासून गायब होणार. अमेय आहे तो बघा. बघा कळलं. मग अशा प्रकारे तुम्ही 2 मोबाईलवरून 2 इम्युलेटरवरून टेस्ट केल्यात तरी दिसणार, पण 2 इम्युलेटर जेव्हा मी लावायला जातो तेव्हा जरा हे हँग होतं, PC हँग होतो. त्यामुळे मी ती गोष्ट तुम्हाला एका ठिकाणी पोस्टमॅन वापरला, एका ठिकाणी इम्युलेटर वापरला, असं करून दाखवलं. मग अशा प्रकारे आपण एक रिअल टाईम फ्लटरमधून ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. एवढं जर तुम्हाला करता येतं, क्रूड ऑपरेशन रिअल टाईम तुम्हाला प्रेझेंट करता येतात, डेव्हलप करता येतं अशा प्रकारचं ॲप, तर तुम्ही फ्लटरमधून काय पण बनवू शकता. हे तुम्ही एक फुल स्टॅक ॲप्लिकेशन बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये बॅकएंडमध्ये तुम्ही जावाचं स्प्रिंग बूट फ्रेमवर्क वापरलं आहे आणि फ्लटरमध्ये तुम्ही डार्टचं फ्लटर हे फ्रेमवर्क वापरलं आहे. सॉरी, जरा बोलण्यामध्ये मिस्टेक झाली. हे तुम्ही फुल स्टॅक ॲप्लिकेशन बनवलेलं आहे, ज्याच्या बॅकएंडमध्ये तुम्ही जावाचं स्प्रिंग बूट फ्रेमवर्क वापरलं आहे आणि फ्रंट एंडमध्ये डार्टचं फ्लटर हे फ्रेमवर्क वापरलेलं आहे. हे फुल स्टॅक ॲप्लिकेशन बनवलं आणि बॅकएंडला डेटाबेस कुठला वापरला आहे तुम्ही, तर MySQL हा डेटाबेस तुम्ही वापरलेला आहे. एवढं जर तुम्हाला येतं तर तुम्ही काय पण बनवू शकता.
तर ही आपला या फ्लटरच्या सिरीजमधील कदाचित शेवटची व्हिडिओ होती. याच्यापुढे तुम्ही जे जे काही नवीन विजेट्स येतील ते तुम्ही शिका. मी तुम्हाला हा मार्ग दाखवला आहे, बेस दाखवला आहे. मी जेवढं तुम्हाला दाखवलं हा बेस जर तुम्ही पक्का करून घेतला, रेस्ट API कसे कन्झ्युम करायचे, कसे क्रिएट करायचे बॅकएंडला आणि फ्रंट एंडमधून ते कसे कन्झ्युम करायचे, त्यानंतर वेब सॉकेट कसं क्रिएट करायचं आणि ते फ्रंट एंडमधून ते वेब सॉकेट कसं कन्झ्युम करायचं, या गोष्टी ज्या तुम्हाला दाखवल्या आहे, एवढ्या जरी तुम्ही पक्क्या केल्या, एवढे कन्सेप्ट जरी तुम्ही क्लिअर केले आणि हे तुम्हाला व्यवस्थित स्वतःच्या हाताने इम्प्लिमेंट करता आले, तर तुम्ही काय पण बनवू शकता. ओके. आणि पुढे ज्या काही नवीन गोष्टी येणार फ्लटरमध्ये त्यासुद्धा तुम्ही इझिली शिकू शकता. परंतु हा जेवढा तुम्हाला बेस शिकवलेला आहे तेवढा बेस पक्का करून घ्या. तर पुढच्या भावी आयुष्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि इथे ही फ्लटर प्रोग्रामिंगची सिरीज संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.